मेरी शादी, मेरी शादी, मेरी शादी। औरत की एक नहीं 3 जन्म होते हैं। पहला जब वो किसी की बेटी बनकर इस दुनिया में आती है, दूसरा जब वो किसी की पत्नी बनती है, और तीसरा जब वो माँ बनती है। माँ। आपने मुझे ये बात पहले क्यों नहीं बताई? अगर बता दिया होता तो माँ कैसे बन पाते? क्या मतलब? क्या मतलब? एक औरत जब तक माँ नहीं बनती वो अधूरी रहती है। अजी शॉक लगा है, शॉक। लग्न न झालेली मुलगी आणि मूल नसलेली मुलगी या 2 मुलींकडे लोक असं काही बघतात ना की त्यांना कुठला तरी प्रॉब्लेम आहे किंवा त्या कुठल्या तरी दुःखात आहेत। सिंगल लोकांचं सुख बघवत नाही ना, जेलसी। मला कळतंय तुझ्यावर काय प्रेशर आहे, मी समजू शकतोय। असली फालतू वाक्य लग्न न झालेल्या मुला-मुलींना किंवा मूल नसलेल्या कपल्सना अनेक जण ऐकवतात। म्हणजे त्यांना असं का वाटतं की ते प्रेशरमध्ये असतील? कुठल्या बेसिसवर ते ठरवतात? डोंट नो। कॉन्फिडन्स तर असा असतो ना, पण असंही होऊ शकतं की एखाद्या मुलीला किंवा मुलाला लग्न करायचंच नसेल किंवा मूल नको असेल, ही त्या कपलची चॉईसही असू शकते। पण अशी चॉईस जर घरच्यांना सांगितली तर सिंगल मंडळी एकटे ठरवले जातात आणि मूल नसलेली मंडळी बिचारी। पण तरी या सो कॉल्ड समाजानं डोक्यावर टाकलेलं वय लग्न मूल या रेशिओचं ओझं आता बदलतंय। कारण नुकतंच हेल्थ मिनिस्ट्रीकडून सादर झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये एक मोठी गोष्ट समोर आली। भारतातली अनेक जोडपी म्हणजे भारतातली अनेक कपल्स चाइल्डलेस नाही तर चाइल्ड फ्री राहण्याचा निर्णय घेताना दिसतात। दर 5 वर्षांनी येणारी ही आकडेवारी यावर्षी काहीतरी वेगळं सांगते। लेट्स गो थ्रू सम डिटेल्स। धार्मिक उन्मानातून किती मुलं जन्माला घाला हे सांगणारे अतिशहाणे भारतात कमी नाहीयेत। पण असं असलं तरी सरकारी आकडेवारी मात्र काहीतरी वेगळं सांगतेय। ती आत्ताच्या आपली जी जनरेशन आहे त्याचा थोडाफार कल दाखवतेय। अकॉर्डिंग टू NFHS 5 डेटा, भारताचा टोटल फर्टिलिटी रेट रिप्लेसमेंट लेवलच्या खाली गेलाय। मागच्या 5 वर्षात 2.2 वरून हा रेट आता 2 वर आलाय, 2 वर आलाय। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक जोडप्याला किती मुलं होतात याचा एक ॲव्हरेज रेट असतो, त्या रेटला फर्टिलिटी रेट म्हणतात। ऑन एन ॲव्हरेज 3 मुलांना जन्माला घालणारी भारतातली कपल्स आता 2 मुलांवर आणि शहरी भागात तर फक्त 1 मुलावर येऊन थांबली आहेत। हा रेट रिप्लेसमेंट लेवलच्याही खाली गेलाय। आता रिप्लेसमेंट लेवल म्हणजे काय तर एक मिनिमम लेवल असं समजा, एक बेसलाईन। लोकसंख्या वाढत पण नाहीये आणि कमी होत नाहीये हे सांगणारी ही बेसलाईन असते, जे 2.1 आहे। आणि आता हा रेट या 2.1च्या पण खाली गेलाय। 1950 मध्ये हा रेट होता साधारण 6, म्हणजे प्रत्येक जोडप्याला ऑन एन ॲव्हरेज 6 मुलं होती। 1989 ते 99 या काळात तो 3.2 वर गेला। मग 2015-16 मध्ये तो 2.2 वर होता आणि 2019 ते 21 या मागच्या 2-3 वर्षात आता तो 2 वर आलाय, असं ही आकडेवारी दाखवते। महाराष्ट्राचा जर आपण विचार केला किंवा महाराष्ट्राची आकडेवारी जर बघितली तर ती 1.7 आहे। म्हणजे 1992च्या पहिल्या रिपोर्ट पासून पाहिलं तर 2.9 वरून 1.7 पर्यंत ती आली आहे। त्यातही महाराष्ट्राच्या शहरी भागातल्या कपल्सना फक्त 1च मूल हवंय, नॉट मोर दॅन दॅट, असा ट्रेंड दिसतोय। आणि महाराष्ट्राचा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यात साधारण 2 मुलांचा चान्स प्रत्येक कपल घेताना दिसतात। त्यातही ज्या महिलांचं शिक्षण झालेलं नाहीये त्या महिलांपासून ज्यांचं शिक्षण किमान 12वी पर्यंत झालंय, असा जर आपण चार्ट पाहिला तर दिसतं की ज्या मुलींचं शिक्षण चांगलं होतंय त्या मुली मुलाचा चान्स घेताना सगळ्या गोष्टीचा नीट विचार करतात, म्हणजे सोशल इम्पॅक्ट किंवा इकॉनॉमिक इम्पॅक्ट या सगळ्याचा। आता बघा की मूल होऊन द्यायचं की नाही हे बऱ्याचदा कपल्स बाय चॉईस ठरवतायत का असं म्हटलं तर काही हरकत नाहीये, कारण आकडेवारी साधारण तशीच दिसतेय। कॉन्ट्रासेप्टिव्स वापरलेल्या महिलांची संख्या 54% वरून 67% 54 वरून 67 वर गेली। आता आपण थोडं ग्लोबली याच्याकडे पाहिलं तर कळेल की आता जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 65% महिलांना किंवा कपल्सना असं वाटतंय की 2 मुलं इनफ आहेत। पण स्पेसिफिकली आपण जर पाहायला गेलो चायनाचं उदाहरण, तर चायनामध्ये 1 चाइल्ड पॉलिसीवरून आता चायना 3 चाइल्ड पॉलिसीवर आलाय। कारण चीनमध्ये कपल्स आता अगदी फार म्हणजे 2 मुलं तर जन्माला घालत नाहीयेत असा ट्रेंड आहे, 1च मुलावर फक्त ते थांबतायत, ज्याचा परिणाम चीनच्या इकॉनॉमीवर 2025 नंतर होऊ शकतो असा एक अंदाज व्यक्त केला जातो। मे बी पुढच्या 45 वर्षात चीनची लोकसंख्या निम्म्यावर येऊ शकते असा सुद्धा अंदाज काही रिपोर्ट्समध्ये आहे। आणि जितके यंगस्टर्स कमी तितका त्याचा इकॉनॉमिकल इम्पॅक्ट जास्त या लॉजिकनं आता तिकडे गव्हर्नमेंट म्हणतंय की आम्ही तुम्हाला सबसिडी देतो, तुम्ही 3 मुलांना जन्म द्या आणि आम्ही तुम्हाला त्याचे काही पैसे देतो सबसिडीच्या रूपानं। आता भारताचा जर विचार केला ना तर आता जी लोकसंख्या आहे ती हा जो सगळा आता मी तुम्हाला ट्रेंड सांगितला त्याच्यामुळे कमी होणार आहे अशातला अजिबात भाग नाहीये। इनफॅक्ट
आता UN च्या प्रेडिक्शननुसार 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या वाढणारच आहे आणि मग पुन्हा 2100 पर्यंत ती आत्ता ज्या लेवलला आहे त्या लेवलला कुठेतरी सेटल होईल ही आत्ताची प्रेडिक्शन्स आहेत. त्यामुळे लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कमी होणार नाहीये. आता याच्या इम्पॅक्टचा विचार केला तर वर्किंग पॉप्युलेशन कमी होण्याची शक्यता यातून दिसू शकते. ऑफकोर्स गव्हर्नमेंट तरुणांसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी तयार करत असतील तर, म्हणजे लोकसंख्या कंट्रोल घोषणा वगैरे ज्या असतात ना ते सगळे चुनावी जुमले असतात आणि ते खूप स्पेसिफिकली धार्मिक अँगलने झालेले असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता आपण बघूयात की साधारण काय कारणं असू शकतात की एखाद्या कपलला असं वाटू शकतं की आपल्याला मूल नकोच आहे किंवा एकच मूल बास झालं. म्हणजे पहिली गोष्ट हा निर्णय बाय चॉईस सुद्धा असू शकतो. कपल्सना किंवा मुलींना ती स्पेस हवी असू शकते. आपल्याकडे नको तितकं सामाजिक दडपण इतकं असतं की त्यात अनेकदा त्यात ते कपल खास करून त्यातली बाई जास्त भरडली जाते कारण तिच्या शरीरावर सगळे प्रयोग होत असतात. आणि जर हा निर्णय शिक्षणामुळे घेतला असेल, कॉन्शियस राहून घेतला असेल तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट एकंदरीतच पैशांची स्टॅबिलिटी, इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी ही आहे. म्हणजे आता इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीचा रिपोर्ट जर पाहिला तर त्याच्यात भारताची आकडेवारी फारशी बरी नाही आहे. भारतातलं 57% इन्कम हे फक्त 10% लोकांच्या हातात आहे. भारतातल्या तळातल्या 50% वर्गाची अवस्था आत्ता बरी नाही आहे. त्या 50% लोकांचं इन्कम वार्षिक फक्त 53,000 आहे. आता अशी आर्थिक परिस्थिती घरात असेल तर शिकलेल्या कुठल्या बाईला अधिक मुलांचा चान्स घेणं परवडेल? शिक्षणाचा खर्च केवढा आहे? ट्रिमेंडस वाढतोय ना. प्रायव्हेटायझेशन चांगलंच आहे होणं, पण ते तेव्हाच परवडू शकतं जेव्हा पब्लिक शाळा सुद्धा किंवा पब्लिक हॉस्पिटल्स सुद्धा तितकीच स्ट्रॉंग असतील. तुम्ही आता कुठल्याही डेव्हलप देशामध्ये बघा, तिथे पब्लिक शाळा आणि पब्लिक हेल्थ केअर हे इतकं स्ट्रॉंग असतं की त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशन तिथे टिकू शकतं. मूल आत्ताच्या काय शैक्षणिक सगळं चाललंय, मूल 3ऱ्या वर्षात गेल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याच्या शिक्षणावर लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे कुठेतरी दुसरं मूल नको किंवा मूलच नको ही कारणं त्याला कारणीभूत आहेत का असा सुद्धा प्रश्न काही एक्सपर्ट्स विचारतायत. तिसरा मुद्दा याच्यातला आहे न्यूट्रिशनचा. आत्ताच्या रिपोर्टमध्ये असं दिसतंय की प्रेग्नंट असो किंवा नॉन प्रेग्नंट बायका असो, अनेमिक बायकांचं प्रमाण हे वाढलंय 2015च्या तुलनेमध्ये. ते 53% आता 57% आलंय. 5 वर्षांच्या खालची जी मुलं आहेत ती सुद्धा जास्त अनेमिक झाली आहेत. यामुळे स्त्रियांकडून होल्डबॅक या कारणांमुळे होतंय का असा एक अंदाज आहे. चौथा यातला मुद्दा असा आहे इमिग्रेशनचा. 2017 नंतर आता दुसऱ्या देशांमध्ये सेटल झालेल्यांची जी काही यादी आहे ती आता नुकतीच पेपरमध्ये आली होती. त्या सगळ्यामुळे या ट्रान्झिशनमुळे कुठेतरी मूल हवं की नको हा निर्णय बदलला जातोय का असा एक अंदाज व्यक्त होतोय. ओव्हरऑल मूल जन्माला घालताना रिथिंकिंग का होत असावं याचे काही मुद्दे हे मला वाटलेले मुद्दे होते किंवा काही एक्सपर्ट्सचे मुद्दे वाचनामध्ये आलेले होते. याच्यापेक्षा इतर काही मुद्दे तुम्हाला वाटतायत का ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची कमेंट मी पिन करीन. लॉंग स्टोरी शॉर्ट, वंश वाढवण्याच्या अट्टहासातून सगळ्यात जास्त बाई भरडली जाते. खोट्या प्रतिष्ठेत अडकून माणूस किती विकृत लेवलला जाऊ शकतो याची उदाहरणं आत्ताच्या पेपरमधून रोज वेगवेगळ्या बातम्यांमधून आपण बघतोय. त्यामुळे हा जो ट्रेंड आता मी सांगितला त्याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की भरपूर मुलं जन्माला घाला. इनफॅक्ट हा निर्णय नेहमीच फक्त मुलीचा आणि मग त्या कपलचा असतो. सांगायचा उद्देश हाच आहे की त्या निर्णयाचा मान राखणं ही समाजाची जबाबदारी आहे आणि त्या बाळाला सोशल सिक्युरिटी मिळणं, परवडणारं शिक्षण मिळणं, आरोग्य मिळणं आणि त्याला वाढवण्यासाठी त्याच्या आईवडिलांच्या हातात नोकरी असणं ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पटलं तर आपल्या चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.